तर विद्यार्थी मित्र, आज आपण दलित चळवळीचे स्वरूप हा भाग बघणार आहोत. दलित चळवळीच्या स्वरूपाचा अभ्यास करणार. मागच्या तासामध्ये आपण दलित चळवळींचा अर्थ जाणून घेतलेला आहे. आज आपण दलित चळवळींचे स्वरूप हा भाग या ठिकाणी बघणार आहोत की दलित चळवळी कोणत्या पद्धतीनं विकसित झाल्या. यात दलितांच्या जे सामाजिक चळवळी, भारतातील दलित चळवळीचा इतिहास हा फार प्राचीन आहे. वैदिक कालखंडात वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था निर्माण झाली. जे वैदिक कालखंडामध्ये 4 वर्ण आणि चौथा 3 वर्ण आणि चौथा शूद्रांचा वर्ण निर्माण झाला. आणि पुढे जाती व्यवस्था निर्माण झाली. जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झाले. जातीमधली उच्च नीचता, अस्पृश्यता याविषयीचे नियम निर्माण झाले. आणि या नियमांवर आधारित समाजामध्ये विशिष्ट जातींच्या लोकांना वागणूक दिली जाऊ लागली. याच आधारावर श्रेष्ठ कनिष्ठ अशा 2 वर्गात समाजाची विभागणी करण्यात आली. श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे 2 वर्ग समाजामध्ये निर्माण झाले. हिंदू धर्मातील समाज व्यवस्थेची रचना विषमतेवर आधारित असल्याने अस्पृश्य व दलितांना हीन, तुच्छ मानले गेले. धर्माच्या नावाखाली या वर्गावर अतिशय कडक स्वरूपाची बंधने लादली गेली. त्यांची कार्य देखील मर्यादित केले गेले. ते धर्माच्या आणि वर्गाच्या नावाखाली अतिशय कडक स्वरूपाची बंधने किंवा निर्बंध या जाती व्यवस्थेनं समाजातल्या लोकांवरती लादले. यामुळे साहजिकच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रापासून या कनिष्ठ जातीतल्या लोकांना दूर ठेवण्यात आलं. म्हणून भारतातील बहुसंख्य जनता वर्षानुवर्ष जनावराप्रमाणे गुलामाचे जीवन जगत होती. म्हणजे अमानुष अशा प्रकारची वागणूक समाजामध्ये दिली गेली. म्हणजे बहुसंख्य लोकांना अमानुष अशा प्रकारची वागणूक दिली गेली. त्यांना मानवी अधिकारापासून वंचित राहावं लागलं. माणसाचे जे मूलभूत अधिकार आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, यापासूनही त्यांना वंचित राहावं लागलं. आजही दलितांवर सवर्णांकडून अन्याय, अत्याचार आणि शोषण हे केले जात आहे. हे सवर्ण वर्णातले जे लोक आहेत त्यांच्याकडून जे शूद्र वर्णातले दलित आहेत त्यांच्यावर आजही अन्याय आणि अत्याचार केले जात असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, भारतातील अस्पृश्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला विरोध करून त्यांना मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी प्राचीन काळापासून प्रयत्न केलेले दिसून येतात. जे भारतातील अस्पृश्य आहेत त्यांच्यावर होणारे जे अन्याय आणि अत्याचार आहे याला दूर करण्यासाठी अतिप्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात असलेले आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न म्हणजेच दलितांच्या चळवळी
बघा, त्यामध्ये प्रामुख्याने गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनी समाजातील वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांना विरोध केला. जी समाजामध्ये जी वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, अस्पृश्यता आहे, यांना सर्वप्रथम गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांनी विरोध केला. आणि एक नव तत्वज्ञान, माणसांसोबत कशा पद्धतीनं व्यवहार करावा, माणसांनी समाजामध्ये कशा पद्धतीनं वागावं, सगळीच माणसे ही समान आहेत. ज्यांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय ती सगळी माणसे सारखी आहेत निसर्ग. म्हणून या माणसांना सारख्या प्रमाणामध्ये वागवलं, समान अशी वागणूक दिली गेली पाहिजे, अशा प्रकारचं तत्वज्ञान या दोन महान तत्ववेत्यांनी मांडलं. मध्ययुगीन कालखंडात गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माच्या माध्यमातून सामाजिक विषमतेला विरोध करून दलितांच्या शोषणाला आळा घालण्याचे काम केले. गुरु गोविंद सिंगांनी शीख धर्माच्या माध्यमातून सामाजिक विषमतेला विरोध केला. समाजातील जी विषमता, समाजात काही लोकांवर होणारा जो अन्याय आणि अत्याचार आहे, जे शोषण आहे, विशेषतः दलितांच्या शोषणाला आळा घालण्याचे काम यांच्या माध्यमातूनही झालेलं आपल्याला बघायला मिळतं. भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून संत कबीर, रामानंद, चैतन्य, तुकाराम, गाडगेबाबा इत्यादी संतांनी धार्मिक सुधारणा घडवून समाजातील अस्पृश्यतेला विरोध केला. तसेच राजाराम मोहन राय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य व दलित उद्धारासाठी जीवनभर कार्य केलेले आपल्याला बघायला. राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण या ठिकाणी केला तर संपूर्ण आयुष्य त्यांनी दलिताच्या उद्धारासाठी घालवलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर प्रामुख्यानं महात्मा फुले असते, राजाराम मोहन राय असते, यांचाही उल्लेख करावा लागेल. दलित चळवळीची जी संकल्पना आहे ती सर्वसाधारणपणे दलित या संकल्पनेत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या वंचित असलेल्या व शोषणाला बळी पडलेल्या व्यक्ती किंवा समाजाचा समावेश करत आहे. आता दलित चळवळीमध्ये ही जी संकल्पना आहे, सर्वसाधारणपणे या संकल्पनेमध्ये या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांचं शोषण केलं गेलं किंवा ज्यांना वंचित ठेवलं गेलं, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित असलेल्या लोकांचं जे शोषण आहे, या लोकांचा समावेश यामध्ये होतो. नामदेव ढसाळ यांच्या मते अनुसूचित जाती, जमाती, बौद्ध, कष्टकरी जनता, कामगार, भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जमाती, आदिवासी इत्यादींचा दलित या संकल्पनेत समावेश होतो. म्हणजे दलित कोण आहे तर ही ज्यांच्यावर जे कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आले आणि ज्यांचं शोषण केलं जातं. नामदेव ढसाळांच्या मते अनुसूचित जातींबरोबरच अनुसूचित जमाती, बौद्ध, कष्टकरी जनता, कामगार, भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जमाती
आदिवासी इत्यादींचा दलित या संकल्पनेमध्ये समावेश होतो असं नामदेव ढसाळ म्हणतात. बघा, बाबुराव बागुलांच्या मते दलित हा अन्याय, अत्याचार व पिळवणुकीविरुद्ध न्याय मागणारा वर्ग आहे. तसेच तो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सम्यक क्रांतीचा पुरस्कर्ता आहे. की अन्याय, अत्याचार व पिळवणुकीच्या विरोधामध्ये न्याय मागणारा वर्ग आणि तो वर्ग स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सम्यक क्रांतीचा पुरस्कर्ता, की सर्वांना स्वातंत्र्य असलं पाहिजे, समाजामध्ये समानता असली पाहिजे आणि बंधुभावाची वागणूक समाजातल्या सर्वच माणसांना मिळाली पाहिजे, या विचारांचा पुरस्कर्ता हा दलित वर्ग आहे. आणि या विचारावर ही दलित चळवळ आधारलेली आहे आणि या विचाराला घेऊन ही चळवळ पुढे जात असलेली बघायला मिळते. घनश्याम शहा यांच्या मते समानतेच्या शोधासाठी दलितांची धार्मिक, सामाजिक सुधारणेची चळवळ, दलितांनी जी सामाजिक धार्मिक सुधारणेची चळवळ केली, माणसे माणूस म्हणून असलेली नैसर्गिक मूल्ये प्रस्थापित करणारी चळवळ म्हणजे दलित चळवळ. माणसाचे माणूस म्हणून असलेले जे नैसर्गिक मूल्य ते प्रस्थापित करणारी चळवळ म्हणजे दलित चळवळ. की या समाजामध्ये, या पृथ्वीवर माणसाने जन्म घेतला आणि ही माणसं सगळी समान आहे. निसर्गाने माणसांमध्ये भेद केलेला नाही आहे, पण माणसांच्या समाजानं जे नियम ठरवले ते नियम मात्र काही माणसांसाठी अमानुषपणाची वागणूक देणारे आहे. आणि मग माणसांचे माणूस म्हणून असलेले जे नैसर्गिक मूल्य आहे ते प्रस्थापित करणारी ही चळवळ आहे असं शहा हे म्हणतात. पुढे दलित चळवळीचा जो उदय म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दलितांच्या उद्धारासाठी उच्च जातीतील समाजसुधारक, राजकीय नेते आणि साधू संतांनी प्रयत्न केले. म्हणजे सुरुवातीच्या काळात जी दलित चळवळ विकसित झाली, या दलित चळवळींचं जे नेतृत्व आहे ते उच्च वर्गातल्या काही समाज सुधारकांनी केले, जे दलित वर्गातल्या लोकांवर, कष्टकऱ्यांवर अत्याचार केले जात होते त्याच्या विरोधामध्ये या सर्व कनिष्ठ जातीतल्या लोकांना एकत्रित करून त्यांची एक चळवळ उभारण्याचं काम सुरुवातीच्या काळामध्ये काही उच्च जातीतल्या लोकांनी केलेलं बघायला मिळतं. समाजसुधारक, राजकीय नेते आणि साधू संतांनी हे काम केले सुरुवातीला. यामध्ये प्रामुख्याने कोणालाही फारसे यश मिळाले नाही. दलित समाजातून काही नेते पुढे आले व त्यांनी दलितांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दलित म्हणून ज्या हाल अपेष्टा ज्यांनी सोसल्या, दलितांचं जीवन काय असतं हे ज्यांनी अनुभवलं, त्याच दलित समुदायातून काही नेते पुढे आले आणि या नेत्यांनी काही चळवळी आणि आंदोलने उभा केली. या प्रकारच्या आंदोलनाचा उदय प्रथम महाराष्ट्र व तामिळनाडू या दोन राज्यात झालेला दिसून येतो. हे दलित समुदायातून पुढे येऊन
जे दलितांसाठी एक नेतृत्व निर्माण झालं, दलितांचे प्रश्न निर्माण करण्यासाठी जे नेतृत्व निर्माण झाले, ते नेतृत्व सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये निर्माण झालेलं बघायला मिळेल. दलित चळवळीचा विकास हा 1924 मध्ये ए.व्ही. रामास्वामी नायकर यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमानी चळवळ सुरू केली आणि त्यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली. मद्रासमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सी राजगोपालाचारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे त्या विरोधी चळवळ केली. महाराष्ट्रात उच्चवर्णीयांच्या विरोधामध्ये महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अस्पृश्य निर्मूलनाची चळवळ सुरू केली. तसेच त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीस सुरुवात केली. बाबासाहेब स्वतः दलित जातीमध्ये जन्माला आलेले होते. त्यांनी इसवी सन 1906 मध्ये मुस्लिम लीगचे प्रतिनिधी मंडळ जेव्हा व्हायसराय लॉर्ड मिंटो आहे त्यांना भेटण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी मिंटो यांना असे सांगितले की अस्पृश्यांना हिंदू म्हणून नोंदणी देऊ नका. म्हणजे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना जर हिंदू धर्मामध्ये अमानुष अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर त्यांना हिंदू म्हणून नोंदणी देऊ नका. इसवी सन 1932 मध्ये कामठी या ठिकाणी भारतीय दलित वर्ग काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये एम.सी. राज यांच्या प्रस्तावास विरोध केला गेला आणि बाबासाहेबांच्या प्रस्तावास समर्थन मिळाले. यातून दलित वर्गामध्येही फूट पडत गेली. बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 1935च्या कायद्याने दलितांना अनुसूचित जातीत संबोधले होते आणि 1935च्या सुधारणा लागू होईपर्यंत ते मुंबई प्रांतीय विधानसभेचे नियुक्त सदस्य होते. 1937च्या निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी इसवी सन 1936 मध्ये इंडिकेट लेबर पार्टीची स्थापना केली. बाबासाहेबांनी दलित बांधवांना सैन्यात भरती होण्यासाठी व इतरत्र काही ठिकाणी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. याच काळात त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल फेडरेशनची स्थापना केली आणि त्यांनीच सर्व दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. वेगवेगळ्या दलितांच्या प्रश्नांवर ते रस्त्यावर होते. सार्वजनिक ठिकाणचा दलितांचा प्रवेश असेल, मंदिरांमधले दलितांचे प्रवेश असते, म्हणजे जी अमानुष अशा प्रकारची वागणूक दलितांना दिली गेली होती किंवा दिली जात होती, त्याच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी लढा उभा केला. तसेच 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक येथील येवला येथे दलितांच्या संमेलनात त्यांनी अशी घोषणा केली की हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी या धर्मात मरणार नाही. की जरी आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो
पण या हिंदू धर्माने आम्हाला नेहमी अस्पृश्य ठरवलं, दलितांना अमानुष अशा प्रकारची वागणूक दिली, दलितांना गुलाम बनवलं, दलितांवर अत्याचार केले, त्यांना जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. म्हणून या धर्माच्या विचाराचा स्वीकार करणे हे माझ्यासाठी आणि संपूर्ण दलितांसाठी अनिवार्य नाही आहे. म्हणजेच त्यांनी हिंदू धर्म सोडून इसवी 1956 मध्ये सर्व अनुयायांना घेऊन नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्म स्वीकारला, हिंदू धर्माचा त्याग केला. या धर्मामध्ये आम्ही जन्म घेतलेला असतानाही सर्वच दलितांचं स्वातंत्र्य हे हिंदू धर्मातल्या तत्वज्ञानानं, विचाराने, लोकांना स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. म्हणून या धर्माचा त्याग करण्याची भावना डॉक्टर बाबासाहेबांच्या मनामध्ये, या दलित चळवळीच्या उद्धाराची जी कारणे, दलित चळवळीच्या उदयाची जी कारणे, त्यामध्ये सामाजिक विषमता, समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपलं जीवन जगत असतात आणि हे जीवन जगत असताना समाजातल्या लोकांमध्ये समानता आणि समानतेची भावना असायला पाहिजे. पण हिंदू धर्मामध्ये ही जाती व्यवस्था असल्यामुळे सामाजिक विषमता ही मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली होती की उच्च वर्णीय आणि उच्च जातीतल्या लोकांची सेवा करण्याचं काम शूद्र वर्णातल्या आणि कनिष्ठ जातीतल्या लोकांनी करायचं आणि सेवा करण्यातच आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं, आपलं संपूर्ण आयुष्य घालवायचं. अशा प्रकारची जी समाजातली विषमता आहे, स्वातंत्र्याच्या संदर्भातली विषमता असेल, सामाजिक जीवन जगण्याच्या संदर्भातली विषमता असेल, सांस्कृतिक विषमता, आर्थिक विषमता, राजकीय विषमता, या वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता या समाजामध्ये निर्माण झालेल्या होत्या. म्हणून खऱ्या अर्थानं दलित चळवळींचा उदय झाला किंवा दलित चळवळींच्या निर्मितीची सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, या दलित चळवळीच्या उदयाची जी कारणे आहेत, ही कारणे आपण या नंतरच्या तासाला बघणार आहोत. तर आपण दलित चळवळीच्या उदयाची जी पार्श्वभूमी आहे, त्याचं जे स्वरूप आहे दलित चळवळींचं, तो भाग आपण आज या ठिकाणी बघितला. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता.